याचा खजाना आहे ताई. एकदम बरोबर बोललात. कारण बघा आपल्याला म्हणजे त्याच्यापासून माहिती पण मिळते, शेतीविषयक माहिती मिळते, लोकसंगीत ऐकू शकतो, चित्रपट संगीत ऐकू शकतो आपण. तुमच्या मागे ना आवाज येतोय खूप, थोडं बाजूला होता का? हो. आणि आपण छानपैकी आपलं काम पण करू शकतो आणि कार्यक्रम पण ऐकू शकतो बघा. बिलकुल, हे तर सगळ्यात महत्वाचं आहे. हो. म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी वेगळा वेळ देण्याची गरज नाही. काय करता आपण? हा. ताई मी शिक्षक गाडीवर चालक म्हणून काम करतो ताई. अच्छा अच्छा, बरं बरं. आणि माझ्या गाडीत रेडिओ चालूच असतो ताई. अरे वा, कुठलं गाणं ऐकायचं आज? साजन चित्रपटातलं गाणं ऐकायचं आज. कुठलं? तू शायर आहे, मैं तेरी शायरी अलका याग्निक यांनी गायलेलं. चालेल चालेल, नक्की ऐकवते तुमच्या आवडीचं गाणं. नमस्कार, हॅलो आकाशवाणी. हा नमस्कार मॅडम, मी भरत सोनवणे पाटील बोलतोय, आडगाव तालुका एरंडोलून. हा बोला. मला आता जत्रांचा महिना आहे, सध्या यात्रा भरलेल्या आहेत इकडे पारोळा तालुक्यात, चोरवड, चाळीसगाव तालुक्यामध्ये सायगाव, मांजरणे, इकडे सारंगखेडा. तर त्या निमित्ताने मला गाणं द्यायचं आहे, काठीनं गोंगडे घेऊ द्यायचे, मला बी यात्रेला येऊ द्यायचं. बर 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 बर. हो, आमच्या पारोळा म्हणजे माझ्या गावापासून 10 किलोमीटरवर तो रोड आहे. तर एकदम दत्त जयंती निमित्त खूप मोठी यात्रा भरते. तिथं 2 दत्त आहेत, एक मुखी, एक मोठा दत्त, एक लहान दत्त. आणि संसार उपयोगी, शेती उपयोगी सर्व अवजारे, आणि विशेष म्हणजे खाऊ म्हणून जिलेबी, गोडशेव आणि तीळ गुडचे रेवडे बनतात. अरे वा. आणि सर्व प्रकारच्या मोठ्या मोठ्या पालख्या आलेल्या असतात. अच्छा अच्छा अच्छा. आणि प्रत्येक 10 किलोमीटर परिसरात घरी परत पाहुणे, मुली, सर्व गोतवाडा आलेला असतो. आणि खूप उत्स्फूर्त जत्रा. आम्ही जाऊन आलो दत्त जयंतीच्या दिवशी. खूप मोठी यात्रा भरलेली परिसरात. ज्यांना यायच्या असेल, किती दिवसांची असते? 10 किलोमीटर गाव आहे ते, बडगाव काहीतरी 10-12 किलोमीटर आहे. अच्छा. परिसरातले लोक 12 महिन्याचे समार सुद्धा तिथूनच करतात. अच्छा अच्छा. घरपैकी जो आपल्याला समार लागतो तो सुद्धा म्हणजे यात्रेनिमित्त पैसे जमून ठेवतात परिसरातले महिला मंडळ. आणि भांडी कुंडी काय संसारपैकी घ्यायचं असेल तर तिथूनच घेतात. अरे वा, यात्रेनिमित्तानं. हो, खूप छान माहिती आणि सांगितली उलट तिथूनच तुम्ही. आता एकदम लहानपणापासून जत्रा येणं जाणं आहे. माझं मामाचं गाव तिथं जवळच आहे, अंतरगाव. किती वर्ष झाले ही जत्रा सुरू आहे? खूप वर्ष पूर्वी चालू आहे मॅडम. ते जुने परंपरा आहे, ते सांगता येणार नाही. हो का? अरे वा. आणि आता पुढे लगेच पुढच्या पौर्णिमाला आपल्या पाचोरा तालुक्यात मायजी इथे भरणार आहे यात्रा. हो का? मायजी देवीच्या निमित्ताने तिथं सुद्धा असंच असतं. ज्यांना आता सोडणं असेल तर मायजीच्या यात्रेला या. खूप यात्रांचा महिना या. बरं, सांगा कुठलं गाणं ऐकायचं? काठीनं घोंगड ना? हो, मला यात्रेला द्या. आणि संपूर्ण एकता रेडिओ श्रोता ग्रुपचे श्रोते मित्र, आणि तुम्ही पण, आणि आपले बहादरपूरचे संतोष होणारे जुने श्रोते मित्र, बरं बरं. वरकड्याचे विजय गुजर व सर्व आपले जळगाव आकाशवाणीचे सोशल मीडियावरील श्रोते मंडळी. चालेल चालेल, नक्की ऐकवते सगळ्यांना, नक्की ऐकवते तुमच्या आवडीचं गाणं. फोन केल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, हॅलो आकाशवाणी. मी अरे बोलतो, अरे खेडा, जाफराबाद तालुका, जालना जिल्ह्यावरून. हा बोला. कार्यक्रम इंद्रधनु तो सुरू नाही का? इंद्रधनुष म्हणजे जर आठवड्याला सुरू जर राहिला तर फार चांगलं होईल. बरं बरं, मी नक्की सांगेल आमच्या सरांना. तुमचा हा निरोप नक्की पोहोचवू आम्ही. ठीक आहे. कुठलं गाणं आहे? मला गीत ऐकायचं एक, गंध फुलांना गेला सांगून. आकाशवाणी. हॅलो आकाशवाणी. हा बोला. हा नमस्कार मॅडम, गाणं द्यायचं होतं. मी भाऊसाहेब मराठे बोलते, आपल्या जळगाव मधून. अच्छा बोला. तर मॅडम गाणं द्यायचं होतं मला. हा सांगा, कुठलं गाणं? फिल्मचं नाव आहे फरेब. गाण्याचे बोल आहे, आंखों से दिल में उतर कर तुम मेरी धडकन. ठीक आहे मॅडम. ओके, फोन केल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, हॅलो आकाशवाणी. हॅलो, जळगाव केंद्र. हो बोला. हा, आपलं गाणं द्यायचंय मॅडम, गाणं द्यायचंय. कोण बोलतोय? हिराला भोई बोलतोय शिरपूरवरून. हा बोला. आपल्याला यांच्या पिक्चर मला गाणं ऐकायचे, एक तारा बोले सुन क्या कहायचे आमचे, मनोज कुमार. बरं बरं बरं, चालेल चालेल, नक्की ऐकवते तुमच्या आवडीचं गाणं. फोन. नमस्कार, हॅलो आकाशवाणी. हॅलो आकाशवाणी. हा बोला. खानदेश भूषण, आकाशवाणी जळगाव. हा बोला, कोण बोलतोय? मी पांडुरंग सुरेशी बोलतोय, ताई सुलाई माता नगर, चाळीसगाव, जिल्हा जळगावहून. बरं बरं, बोला. आपण कोण बोलताय? सोनिका ताई आहे का? हो, सोनिका ताई बोलते. आवाज ओळखला मी तुमचा. बोला. आज मराठी गीत ऐकायची इच्छा आहे. वैशाली सामंत यांनी गायलेलं ही गुलाबी हवा वेड लावी जीव. आता थंडीचं वातावरण आहे सध्या आपल्या जिल्ह्यात, त्याच्यामुळे हे गाणं ऐकायची इच्छा आहे ताई. नक्की नक्की ऐकवते तुमच्या आवडीचं गाणं. आणि आमचे मित्र परिवारचे नाव सांगतो.
रेखा सूर्यवंशी, आरती सूर्यवंशी, नव्या सूर्यवंशी, जियान ठाकूर, नीरज ठाकूर आणि अशोक चौधरी. बर 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 नक्की. हा फोन इन कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. श्रोत्यांशी संवाद साधला होता सोनिका मुजुमदार यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. पहाटेच्या भक्तिमय सुरुवातीला असते आराधना, तर शेतकरी बांधवांसाठी कृषीवाणी, त्यासोबतच माहिती, मनोरंजन आणि साहित्याचा खजिना. महिलांचं खुलं आकाश वनिता मंडळ, तर युवकांसाठी युववाणी. सगळेच ऐकतात आकाशवाणी. आकाशवाणी जळगाव. आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र